आज आपण अकोले तालुक्याच्या गणोरे गावामध्ये आहोत आणि गेली 5 दिवस इथे दूध उत्पादक जे शेतकरी बांधव आहेत ते खरं तर 5 दिवस आंदोलनात बसलेले आहेत आणि आमरण उपोषण त्यांनी पुकारलेलं आहे। संदीप दराडे आहेत, शुभम भाऊ आहेत, हे दोघंही त्यांनी गेले 5 दिवस काही खाल्लेलं नाही, फक्त पाण्यावरती आहे। दुधाचा जो प्रश्न आहे हा सध्या महाराष्ट्रात पेटलेला आहे आणि आपण बघत आहोत की दुधाचा जो हमी भाव आहे त्यासाठी प्रयत्नशील हे सगळे शेतकरी आहेत। माझ्यासोबत ज्या महिला आहेत, खरं तर दूधधंद्याचा सर्वात मोठा जो कणा आहे तो महिला आहे। घरची महिला ही दुपार संध्याकाळ सकाळ दुधाचं सगळं संकलन करते आणि ते जाऊन डेअरीवर देऊन जे काही पैसे हातात मिळतात त्यांनी कुठल्याही क्षणी जेव्हा शेती संकटात येते तेव्हा हा दूधधंदा आहे जो शेतकऱ्यांना तारून नेतो। पण आजच्या परिस्थितीमध्ये जिथे दुधाला भाव मिळत नाहीये तिथे हमी भावासाठी हे सगळे भांडत आहेत। सरकारने जो GR काढला त्याच्यामध्ये 35 रुपये असा दिलेला भाव आहे, त्याच्यामध्ये 30 रुपये हमी भाव आणि 5 रुपयाचं अनुदान असं त्याच्यात म्हटलेलं आहे। GR निघायच्या आधीच जे पशुखाद्याचे पैसे होते ते वाढवले गेले, म्हणजे कुठेतरी देण्याचे हात आहेत पण त्याच्या आधीच काढून घेण्याचा जो एक साधारण प्रशासनाचा एक कल दिसतोय तो अतिशय दुर्दैवी इथे आहे। सगळ्यांची मागणी हीच आहे की तुम्ही 40 रुपये हमी भाव द्या, तुम्ही त्याच्यावरती अनुदान नाही दिलं तरी चालते, हक्काचा घामाचा जो कष्टाचा पैसा आहे तो त्या महिलांना द्या, तो त्या सगळ्या बांधवांना द्या, एवढंच सांगण्यासाठी हे सगळे इथे थांबलेले आहेत। अजूनही प्रशासनाकडून हवी तशी दखल आंदोलनाची घेतलेली नाही आहे। तहसीलदार येऊन गेलेले आहेत पण जे सगळे अधिकारी वर्ग आहे किंवा जे या जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत, स्वतः दुग्ध विकास मंत्रालयाचे ते मंत्री आहेत आदरणीय राधाकृष्ण विखे पाटील साहेब, त्यांनी पण इथे येऊन दखल घेण्याची गरज आहे। आश्वासन देण्याची गरज नाहीये, अंमलबजावणीची गरज आहे। मागच्या वेळेस पण आंदोलन झालं आणि त्याच्यानंतर आश्वासनं मिळाली, पण आता तुम्ही कोणालाही विचारा की तुम्हाला अनुदान किती मिळालं तर इथे उपस्थित 99% लोक सांगतील की आम्हाला अनुदान मिळालेलं नाहीये। त्यामुळे अशा हवल्या गोष्टी करण्याच्या ऐवजी सरकारने ठोस निर्णय घ्यावा आणि निर्णय करून अंमलबजावणी करून ह्या बांधवांना न्याय द्यावा यासाठी सगळं आंदोलन सुरू आहे। आणि वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आहेच पण सगळ्या कार्यकर्त्यांच्या वतीने खरं तर आम्ही इथे या सगळ्या आंदोलनाला पाठिंबा देत आहोत। आमच्या पद्धतीने जिथे कुठे बोलणं शक्य आहे आणि या आंदोलनाला साथ देणं शक्य आहे, महिलांना साथ देणं शक्य आहे, जे बांधव इथे उपोषण करत आहेत त्यांना साथ देणं शक्य आहे ते आम्ही देणार आहोत। एक साधं गणित आपण जर समजून घेतलं तर हे लक्षात येतं की दूध उत्पादक शेतकरी जो हमीभाव मागत आहे तो न मिळाल्यामुळे वर्षभरात होणारा तोटा किती। एका लिटर मागे जर 10 रुपयाचा जरी तोटा पकडला आणि एका घरातून सरासरी जर आपण 50 लिटर दूध जरी सरासरी म्हटलं, कमी जास्त बघा, तरी वर्षाला 2.5 ते 3 लाख रुपये हा नुकसान आहे। हे नुकसान ते कुटुंब पत्करतंय आणि त्याच्या मुआवजा किंवा त्याचा बदला म्हणून आपलं महाराष्ट्र शासन त्यांना काय देतंय तर लाडकी बहीण काय ते कुठली योजना काढली आणि लाडकी बहीण योजना, त्याच्यामध्ये 1800 रुपये का काहीतरी महिन्याला 1500 रुपये महिन्याला देण्याचं कबूल करतंय। 1500 रुपये महिन्याला देऊन एका वर्षामध्ये जे काही 18,000 रुपये होतात, 18,000 रुपये कुठे आणि 2-3 लाख रुपये कुठे, हा जो तफावत आहे। म्हणूनच या महिलांची मुख्यतः मागणी आहे की अशी भीक द्यायची गरज नाही, आम्हाला हक्काचे पैसे द्या, तुमचे 18,000 तुम्हालाच राहू द्या। या गोष्टीचा खरं तर महाराष्ट्र शासनाने अगदी डोळसपणे विचार केला पाहिजे आणि ही मागणी जी आहे ती मान्य झाली पाहिजे।